नमस्कार. नमस्ते. वृत्तदर्पण न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज खरं तर आपण माढा लोकसभा या मतदारसंघातील सर्वात महत्त्वाचा मानला जाणारा करमाळा विधानसभा मतदारसंघ येथे म्हणजे मी स्वतः करमाळ्यामध्ये आलेलो आहे. करमाळ्यातील ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट हिरडे वकील हे आपल्यासोबत आज चर्चेसाठी आहेत. तर मी सर्वप्रथम वकील साहेब आपल्याला एक विचारतो, सध्याची इथली राजकीय परिस्थिती बघता नेमकं काय वाटतं तुम्हाला? सध्याच्या निवडणुकीमध्ये सुरुवातीचं जे चित्र होतं हो, ते पूर्णतः एकांगी चित्र होतं. म्हणजे जेव्हा विरोधकाचा उमेदवार जाहीर झालेला नव्हता तेव्हा पहिल्या यादीमध्ये भारतीय जनता पार्टीनं विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर केली आणि संपूर्ण या मतदारसंघातलं जे वारं होतं ते वारं भाजपच्या अगदी बरोबर वाहत असणार असं दिसत होतं. परंतु मधल्या कालावधीमध्ये बरंच काही पुलाखालून पाणी वाहून गेलं आणि एकांगी असणारी निवडणूक आता या स्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीला जड जात आहे, किंबहुना हातातून जात आहे की काय अशी स्थिती निर्माण झालेली आहे. याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे भारतीय जनता पार्टीनं एक तर पहिल्या फेरीमध्ये किंवा पहिल्या यादीमध्ये माढ्याचं नाव द्यायची गरज नव्हती. एक कारण त्यामुळं विरोधकांना एवढी चांगली संधी मिळाली की या संधीचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं अतिशय चांगल्या पद्धतीनं उचललेला आहे. त्यांनी पहिली फिरकी टाकली पवार साहेबांनी आणि त्या फिरकीमध्ये त्यांनी महादेव जानकर माजी मंत्री रासपाचे संस्थापक अध्यक्ष यांची उमेदवारी जवळपास देण्याचं जाहीर केलं होतं. आणि ही बातमी भारतीय जनता पार्टीनं आणि वरिष्ठ पातळीवरून सर्वच लोकांनी इतकी त्या बातमीची त्यांनी कदर केली की त्यांनी बाकी सर्व शेड्यूल त्यांचं बदललं आणि जानकर साहेबांना बरोबर घेतलं त्यांनी आणि त्यांना थेट परभणीला घेऊन गेले. जानकर साहेब ज्या दिवशी परभणीला गेले त्या दिवसापासून मोहिते पाटील गट, नाराज असलेला मोहिते पाटील गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं सूत जुळू लागलं आणि एकदाचा त्यांचा समन्वय होऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांना धैर्यशील मोहिते पाटील हे अतिशय महत्त्वाचं व्यक्तिमत्व उमेदवार म्हणून भेटल्यामुळं या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं चुरस वाढलेली आहे. आता तुम्ही ज्या पद्धतीनं सांगताय की मी सगळ्यात महत्त्वाचा एक राजकीय डाव आहे, तो राजकीय डाव शरद पवारांनी बरोबर साधला गेला की ते ज्यावेळेस भाजपानं सगळ्यात अगोदर उमेदवारी जाहीर केल्यामुळं हा डाव राजकीय त्यांना साधता आला आणि त्यांनी दोन वेगवेगळ्या त्यातले एक डाव टाकले की एक सर्वप्रथम जे जानकर यांच्या रूपानं आणि ते जानकर इथून म्हणजे माड्यावरचा त्यांनी हक्क सोडून ते परभणीला ज्यावेळेस गेले म्हणजे इथलं पूर्णपणे एक आपण रान मोकळं म्हणतो खेडेगावच्या भाषेमध्ये, तर त्यांना इथली जागा रिकामी करून दिली किंवा रान मोकळं करून दिलं. अशा पद्धतीचं वातावरण ज्यावेळेस केलं त्यावेळेसच खऱ्या पद्धतीनं भाजपाचं एक राजकीय समीकरणं अवघड होत गेली पुढं. मग आता तुमचा तालुका किंवा करमाळा विधानसभा मतदारसंघातील जे संजय मामा शिंदे आहेत, संजय मामा शिंदे आणि आमदार बबनदादा शिंदे माड्याचे आमदार आहेत. या दोघांनी त्यांच्या संदर्भात यापूर्वी वक्तव्य केलं होतं की आम्ही 2 लाख मतांनी जो रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना खरं तर पाठीमागच्या म्हणजे 2019च्या निवडणुकीमध्ये हेच संजय मामा शिंदे म्हणजे करमाळा विधानसभा मतदारसंघाचे जे आता ते सध्या विद्यमान आमदार आहेत, या आमदारांनी त्यांच्या विरोधात म्हणजे त्यांच्या विरोधात उभा राहून त्यांना पाडण्यासाठी प्रयत्न केला होता. त्यांच्या विरोधात प्रचार पाठीमागच्या 2019ला प्रचार केला होता, परंतु ते 78,000 मतांनी ते हारले. परंतु आता त्यांनी कोणत्या आधारावरती म्हणजे करमाळा आणि माढा हे दोन्ही जरी विधानसभा मतदारसंघ पकडले तर आता त्यांना या दोन्ही मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं माळशिरस तालुक्यानं 1 लाखाचा लीड दिला होता त्या पद्धतीनं आता इथून या दोन्ही मतदारसंघ म्हणजे करमाळा विधानसभा मतदारसंघ आणि माढा विधानसभा मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघातून त्यांना 2 लाखापर्यंतचा लीड मिळू शकेल का, असं तुम्हाला काय वाटतं एकंदरीत?
मी या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या अगोदर एक तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो की राजकारणामध्ये असं म्हटलं जातं, प्रेमात आणि राजकारणात आणि युद्धात सर्व गोष्टी माफ असतात. दुसरी गोष्ट अशी आहे की राजकारणात कधी काय घडेल, आजचा शत्रू उद्याचा मित्र किंवा आजचा मित्र हा उद्याचा शत्रू, हे जे चित्र आहे ते या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये आणि विशेषतः करमाळा तालुका, करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये स्पष्ट दिसतंय. आपण आता सांगितले की संजय मामा विरुद्ध रणजितसिंह नाईक निंबाळकर या दोघांची लढत झाली होती. आणि आज जर माढा लोकसभा मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर फक्त संजय मामा आणि त्यांचे बंधू आदरणीय बबनदादा शिंदे या दोन व्यक्तीच्या जोरावरतीच माढ्याचं असणारं भवितव्य अवलंबून दिसायला लागलेलं आहे आत्ताच्या सध्याच्या घडीला. हो, कारण आता सध्या सगळ्यात महत्वाचे दोन हे विधानसभा मतदारसंघ आहेत. हो. आणि दोन मतदारसंघामध्ये जे एकमेकाचे लढले होते, आज त्यांच्यासाठी संजय मामा लढतायत, प्रयत्न करतायत. आता करमाळा तालुक्यात जर विचार केला तर करमाळा तालुक्यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे 4 गट आहेत आमच्याकडे. पहिला गट जो आहे तो पूर्वंपार असलेला जयवंतराव जगतापांचा जगताप गट. त्याच्यानंतरचा दुसरा गट जो आहे तो पूर्वंपार बागल गट. त्याच्यानंतर माजी आमदार नारायणआबा पाटील यांचा गट आणि आता विद्यमान आमदार संजय मामा शिंदे यांचा गट. आता तालुका पातळीवरती संजय मामा शिंदे आणि माजी आमदार जयवंतराव जगताप हे एकत्र काम करतायत. पण विधानसभेचं जर माढा लोकसभेचं चित्र जर पाहिलं तर आज अशी परिस्थिती आहे की जयवंतराव जगताप यांचे चिरंजीव माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप हे आदरणीय शरद पवार साहेबांच्या सभेत होते. त्यांनी भाषण केलं आणि तुतारीचं आम्ही पूर्ण ताकदीनं काम करू असं सांगितलंय. त्याचबरोबर प्रतापराव जगताप हे पण त्यांच्याबरोबर आहेत. जयवंतराव जगतापांचे दुसरे चिरंजीव शंभूराजे जगताप हे मात्र भाजपचं काम करतायत. परंतु विजयसिंह मोहिते पाटील आणि दस्तुरखुद्द शरद पवार हे जयवंतराव जगतापांकडे गेले, त्यांना भेटले, जगतापांनी त्यांचं स्वागत केलं. आणि या स्थितीमध्ये जयवंतराव जगताप जाहीर सभामध्ये तुम्हाला कुठेही दिसत नाही, आत्ताच्या प्रचार सभेपर्यंत दिसत नाही येतात. मग या स्टेजमध्ये जगताप गटाचं जे समर्थन आहे ते तेरी बी चूप मेरी बी चूप असं आहे. मग त्याच्यातून मतदाराने अर्थ काढला जाऊ शकतो. बरोबर. आता दुसरा जो गट आहे तो बागल गट. बागल गटाची परिस्थिती अशी आहे की पहिला आदिनाथ कारखाना अडचणीत आला आणि दुसरा मकाई कारखान्याचं बिल अद्यापर्यंत मिळालेलं नव्हतं. मकाई कारखान्याचं बिल जोपर्यंत तुम्ही देत नाही तोपर्यंत तुम्ही तालुक्यात खेळायचं नाही असं अनेक मतदारांचं, समर्थकांचं म्हणणं होतं. आता नुकतेच पैसे आलेत, अजून वाटप होऊ लागलेले आहेत. इथून पुढे ते आता लोकांपर्यंत जातील. आता लोकांपर्यंत जाणार किती, बोलणार किती. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या बागल गटाचं आणि मोहिते पाटील गटाचं यांचं जुनं नातं आहे, फार पूर्वीपासून जे संबंध आहे. नेते जरी कुठे गेले तरी कार्यकर्ते मोहिते पाटलांशी अटॅचमेंट आहे. त्यामुळे पक्षापेक्षा सुद्धा व्यक्तिगत या ठिकाणी जे काही संबंध आहेत त्यामुळं बागल समर्थकांचं बऱ्यापैकी सहयोग हा या ठिकाणी मोहिते पाटलांना. आणि माजी आमदार नारायण पाटील हे पूर्ण ताकदीनं मोहिते पाटलांबरोबर आहेत. आता संजय मामा शिंदे हे पूर्ण ताकदीनं भाजपचं काम करत आहेत, सभा घेत आहेत, प्रचार करत आहेत, त्यांचे काही कार्यकर्ते पण आहेत. पण त्यातील जो तिसऱ्या फळीचा कार्यकर्ता आहे, म्हणजे दुसऱ्या फळीचा कार्यकर्ता आमदार मामा बरोबर आहे, पण तिसऱ्या फळीचा जो कार्यकर्ता आहे, तिसऱ्या फळीचा कार्यकर्ता हा संजय मामाच्या विचाराचा जो काही वारसा आहे तो वारसा न चालवता ते एकच पाहतात की आपल्या नेत्याला ह्या माणसाने पराभूत केलं. त्यामुळं त्यांना नेत्याला काय असो नाही तर नसो, पण या वेळेला त्या माणसाला पराभूत करायची संधी आहे. त्यामुळे तिसऱ्या फळीचा कार्यकर्ता तितकाच सक्षम या मामांच्या सोबत नाही. एकंदरीत या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे असणारे जे काही कार्यकर्ते आहेत ते अतिशय ताकदीनं काम करत आहेत. गणेश चिवटे असेल, ॲडव्होकेट गिरी असतील, विठ्ठलराव गंगे असतील, नरेंद्र सिंह ठाकूर असेल, श्याम शिंदे असतील, अशी बरीच कार्यकर्त्यांची फळे ते पूर्ण ताकदीनं काम करत आहेत. आणि संजय मामाचे लोक काम करत आहेत. इकडच्या बाजूला बागलांनी पण प्रचार सुरू केला आहे. पण या सर्व बाबीमध्ये सर्वसामान्य मतदारांची जी स्थिती आहे
ती स्थिती या वेळेला मोदी लाट नाही. हो, उलट प्रतिलाट म्हटलं तर चालेल, पण मोदी विरोधातला. हा, पण मोदी लाट नाही. जशी 2014 आणि 19ला मोदी लाट होती ती लाट नाही. हो, आणि सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की राज्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीची फूट झाली. हो, त्या फुटीचा मध्यमवर्गीय जो काही मतदार आहे त्याच्यावरती इतका प्रभाव आहे की हा जो एक राजकारणातला चुकीचा पॅटर्न आहे, तो चुकीचा पॅटर्न थांबवण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. अगदी बरोबर. आणि त्यामुळं जो सुशिक्षित मध्यमवर्गीय आहे तो मतदार या वेळेला पूर्णतः भाजप आणि मित्रपक्षांच्या विरोधात आहे, हे एक चित्र दिसतंय. त्यामुळे सध्याच्या स्थितीला गेल्या वेळेला ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय मामाला बहुमत मिळालं होतं, त्याच पद्धतीचं मतदान थोडं अधिक कमी अधिक होईल. पण गेल्या वेळेला भाजपला बहुमत मिळालेलं नव्हतं. करमाळा तालुक्यातून भाजपला बहुमत मिळालेलं नव्हतं. हो, आणि करमाळा मतदारसंघातूनही बहुमत नव्हतं. करमाळा शहरातून बहुमत भाजपला होतं. हो, पण तालुक्यातून नव्हतं. म्हणजे ग्रामीण भागातून नव्हतं, शहरातून होतं. शहरातून फक्त काही प्रमाणात होतं. हो, तर या वेळेला सुद्धा जवळपास या वेळेला सुद्धा भाजपला काटोंकी टक्कर जी आपण म्हणतो तशी खूप घासून निवडणूक चाललेली आहे. त्यामुळे आता नेमकं काय होणार ते आपल्याला 7 तारखेनंतर पाहता येईल. नाही, आता तुम्ही सांगत असताना 2-3 गोष्टी सांगितल्या आणि ह्या 3 गोष्टी सांगितल्यानंतर सगळ्यात महत्वाची चौथी गोष्ट अशी सांगितली की काटेची टक्कर. आता एक लक्षात घ्या, सगळ्यात अगोदर तुम्ही काय सांगितलं, जरी बागल गट अगदी तन मन धनानं भाजपाचा प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रचार जरी करत असला तर त्यांचे कार्यकर्त्यांच्या बऱ्याच कार्यकर्त्यांची अटॅचमेंट ही मोहिते पाटलांची आहे. मग कुठंतरी त्यांच्यासोबत आज कार्यकर्ते दिसून येत नाहीत, हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा झाला. दुसरी गोष्ट, जे संजय शिंदे उभा राहिले होते, संजय मामा शिंदे, या संजय मामा शिंदेच्या संदर्भातला पहिल्या 2 फळीतले जे कार्यकर्ते आहेत ते त्यासोबत काम करायला तयार आहेत. आता सध्या काम करतात, हिरारीनं काम करतात. परंतु आज कुठंतरी बाबा, ज्या वेळेस 2019ला या व्यक्तीनं आमच्या नेत्याचा पराभव केला, या नेत्याचं आज कशाला आम्ही गुणगान गाऊ किंवा या नेत्याला पुन्हा का आम्ही निवडून देऊ, अशा पद्धतीचा त्यांच्यासमोर जो प्रश्न उभा राहिलेला, या प्रश्नाचं सुद्धा त्यांना उत्तरं द्यावं लागत असतील किंवा काम करावं लागत असणार. मग पाठीमागच्या वेळेस म्हणजे 2019ला हे सर्व नेते एका बाजूला होते आणि निंबाळकर एका बाजूला होते, अशी काही परिस्थिती होती का? पाठीमागच्या निवडणुकीत जे चित्र होतं, हो, त्या निवडणुकीमध्ये नेमकं उलट चित्र होतं. आज जसे माजी आमदार नारायणआबा पाटील हो, हे शरद पवारांबरोबर आहेत, हो, तर गेल्या वेळेला फक्त ते एकटेच रणजितसिंह नाईक निंबाळकरांबरोबर होते, मोहिते पाटलांबरोबर होते. बर. आणि गेल्या वेळेला बागल संजय मामा शिंदे यांच्या बरोबर होते. आणि जगताप जे होते ते जगताप असे स्थिर होते. म्हणजे आजच्या परिस्थितीसारखे. हो, त्यामुळं गेल्या वेळेच्या चित्रातलं उलट चित्र आज आपल्याला पाहायला मिळतंय. नाही, पक्षीय उलट आहे. हा, पक्षीय, परंतु जशाच तसं आहे. पण कार्यकर्त्यांची जी दिशा होती पूर्वीची, नारायण पाटलाची दिशा पूर्वी भाजप बरोबर होती. आणि आज नारायण पाटलांची दिशा जी आहे ती तुतारी सोबत, विरोधकासोबत आहे. आणि पूर्वी बागल हे विरोधकासोबत होते, म्हणजे भाजपच्या विरोधात होते. बरोबर आहे. संजय मामा तर स्वतः उमेदवार होते. आता असं हे उलट चित्र झालं. बरोबर आहे. आता परिस्थिती अशी आहे की यामध्ये भारतीय जनता पार्टीकडे पूर्ण सत्ता आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की या पक्षाकडे साम दाम दंड भेद आपण जे म्हणतो या सर्व गोष्टी आहेत. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की प्रत्येक कार्यकर्त्यांना 2 गोष्टीनं या पक्षातून ओळखलं जातं. एक तर त्यांच्याकडच्या काही चुका असतील तर त्या चुका दाखवून, आणि दुसरी गोष्ट असेल तर सत्तेचं प्रलोभन. आता या लोकांना जर तुम्हाला पुन्हा सत्ता पाहिजे असतील तर तुमच्या मतदारसंघातून मला लीड पाहिजे. मग तुम्हाला कसं द्यायचं ते तुम्ही द्या, पण तुमचा मतदारसंघ तुम्ही पाहिला पाहिजे. असं आपल्याच माढा मतदारसंघात आहे अशातला प्रकार नाही, ऑल ओव्हर संपूर्ण महाराष्ट्रात किंवा देशामध्ये. आता मी त्या चित्राच्या संदर्भात तुमच्याकडे येतो. आता जर समजा इथं संजय मामा शिंदेना जबाबदारी घ्यायची का बागलांनी घ्यायची का जगतापांनी घ्यायची, कारण जगतापांना आपण विधानसभेत आशा आहे, बागलांना सुद्धा आशा आहे,
आणि इकडे संजय मामा तर स्वतः आता सध्या आमदार सुद्धा आहेत. मग आता नेमका बाबा तुम्हाला तिकीट मिळणार नाही जर तुम्ही नाही काम चांगलं केलं असं ज्यावेळेस वक्तव्य येईल किंवा असा वरिष्ठाकडनं त्यांच्यावरती दबाव किंवा एक त्यांना भीती घातली जाईल, मग त्यावेळेस या प्रश्नाचं उत्तर आता तुम्ही नेमकं कोणाला देणार असं हे सुद्धा नेते त्यांना विचारू शकतील. मग हा किती मोठा प्रश्न आहे. उलट पक्षी नारायणराव पाटलाकडे म्हणजे की बाबा तुम्ही त्यांचं तिकीट सुद्धा जाहीर केलं. आता सध्या जयंतराव पाटील ज्यावेळेस पहिल्या सभेला इथं आले त्यांनी नारायणराव पाटलांचं इथं तिकीट सुद्धा राष्ट्रवादीतर्फे जाहीर करून टाकलं. म्हणजे याचाच अर्थ कुठं तिकडं तिकीट जाहीर केलं पण इकडं कसं तिकीट जाहीर करावं नाही आता आणि कामाचं ह्यांचं मोजमाप कसं होऊ शकतं. नाही आता याच्यामध्ये कसं आहे की संजय मामा शिंदे हे अपक्ष आहेत, हो, परंतु त्यांचे आणि अजितदादाचे अतिशय चांगले संबंध आहेत. एक दुसरी गोष्ट अजितदादाच्या माध्यमातूनच रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्याशी त्यांचे संबंध जोडलेले आहेत. त्यामुळं पूर्वीचे शत्रू आता ते मित्र झाले आहेत. आता संजय मामा शिंदेच्या उमेदवारीबाबत संजय मामा शिंदेना काळजी नाही. हो, त्यांना काय भाजपचं तिकीट मागायची गरज नाही. बरं. त्यांना अजितदादा हाच नाही पक्ष, आता अजितदादा महायुती आणि महाविकास आघाडी हा. आणि अशाच पद्धतीनं महाविकास आघाडी आणि महायुती सुद्धा आता जवळपास म्हणजे ऑगस्टमध्ये विधानसभा घेणार आहेत असं जाहीर केलंय खुद्द मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी. मग ही आमची युती महायुती जी आहे ही सुद्धा तशीच राहणार आहे असं त्यांनी अनेकदा वक्तव्य केलं. बरोबर बरोबर. मग हे प्रश्न आता निर्माण होणार नाही. नाही, इथं या तालुक्यामध्ये असा प्रश्न निर्माण व्हायचं कारण नाही. त्याचं कारण असं आहे की तालुका पातळीवरती संजय मामा शिंदे यांच्याबरोबर जयवंतराव जगताप राहणार त्यांनी असं अनेक वेळा जाहीर केलेलं आहे. होय दुसऱ्या बाजूला बागलांची जी स्थिती आहे राजकीय स्थिती, होय ती बागलांची राजकीय स्थितीचा जेव्हा आपण विचार करतो हो तेव्हा या राजकीय स्थितीमध्ये आता त्यांना त्यांचे कारखाने आणि त्यांचे जे काही अडीअडचणी आहेत या अडीअडचणी सत्तेच्या माध्यमातून त्यांना दूर करणं पहिल्यांदा गरजेचं आहे. वाचवणं गरजेचं हा, आहे. आणि सत्तेच्या माध्यमातून त्यांना जेव्हा ह्या सगळे वातावरण स्थिर होतील तेव्हा ते मोठ्या सत्तेकडे पाहतील. बरं. आज रोजी त्यांना विधानसभा किंवा इतर कुठलेही प्रलोभन महत्वाचं नाही. आज सध्या त्यांना मकाई कारखाना वाचवणं, मकाई कारखाना उभा करणं, जमलंच तर आदिनाथ कारखाना पुन्हा ताब्यात मिळतोय का हे पाहणं, या दोन गोष्टी आहेत. त्यासाठी ते भाजप बरोबर राहणार. त्यासाठी त्यांनी भाजपच्या पाठीशी गेलेले. जयवंतरावांचा त्यांनी क्लिअर कट म्हटलेलं आहे, वेळ येईल त्यावेळेस आम्ही ठरवू, पण तरी सुद्धा आम्ही संजय मामाबरोबर तालुका पातळीवर आहेत. त्यामुळं एका बाजूला संजय मामा दुसऱ्या बाजूला नारायणराव असे दोन उमेदवार उभे आहेत, राहणार हे नक्कीच. तिसरा उमेदवार कोण ऐन वेळेला कोण येईल तर नंतरची गोष्ट आहे. अनेक कार्यकर्ते आहेत तालुक्यामध्ये, अनेक प्रयत्न करणार आहेत. म्हणजे प्राध्यापक रामदास झोळ आहेत की त्यांनी खूप वेगवेगळ्या पद्धतीनं कामकाज चालू केलेलं आहे. नंतर आता सुभाष गुळवे आहेत की जे आता या वेळेला नारायणआबांबरोबर ज्यांचं कधी एकत्र नव्हतं पण आज ते एकत्र काम करायला लागले. बारामती अॅग्रोचे नाही उपाध्यक्ष आता आपण रामदास झोळ, सुभाष गुळवे आणि विलास गोंबरे म्हणजे जे किंग मेकर म्हणून पूर्वीचे तुमच्या काय करमाळा विधानसभा मतदारसंघात यांच्याकडे नंतर येऊ. अजून एक तुमचा जो एक प्रश्न उभा राहिलेला होता की ह्यांच्यावरती दबाव एक भाजपा महायुतीच्या नेत्यांनी तुम्ही काम केलं तरच तुमचं पुढचं भवितव्य आहे अशा पद्धतीच्या अटी घातलेल्या आहेत आणि यांना काही करून काम करणं गरजेचं आहे. आता या दोघांच्या संदर्भात जयवंतराव जगतापांचा विषय द्या सोडून, जयवंतराव जगतापांचा एक नेता म्हणजे आता सध्या त्यांचा जो नेता आहे तो सध्या असणारा नेता संजय मामा शिंदे हाच नेता त्यांचा अंतिम नेता. आपण 2 मिनिटासाठी तो ग्राह्य धरूया. परंतु आता ज्या वेळेस महायुतीमधून शरद पवार अजित पवार गटाच्या संजय मामा शिंदेचं मूल्यमापन करायचं आणि इकडं काय म्हणायचं देवेंद्र फडणवीसांच्या भाजपाचं म्हणजे बागलांचं मूल्यमापन करायचं. समजा यांना लीड मिळो न लीड मिळो तो विषय नाही, पण एक म्हणजे की बाबा त्यांचं जे मताधिक्य किंवा मतदान पडलंय ते मतदान नेमकं कोणाचं आहे हे कसं मोजणार. त्यासाठी एक करमाळा आणि करमाळा मतदारसंघ या दोन बाबी फार महत्त्वाच्या आहेत. करमाळा मतदारसंघामध्ये जेव्हा मतदान होतं तेव्हा माड्यातील 36 गावांचा समावेश होतो आणि माड्यातील 36 गावांचा समावेश झाला की ते पूर्ण जे मतदान असतं ते संजय मामा सहित आणि फक्त करमाळा तालुक्यातलं मतदान झालं तर त्याच्यामध्ये मग संजय मामा, जयवंतराव जगताप आणि मग बागल या तिघांचं मिळून श्रेय आहे. पण जेव्हा दोन्ही तोलनिक होईल, समजा
गेल्या वेळेला 56,000च्या आसपास करमाळा तालुक्यातून मतदान झालं आणि 1,10,000 टोटल याच्यातून मतदान झालं होतं. कुणाला? संजय मामा. संजय मामाला पाठीमागच्या वेळेस 1,10,000 मतदान झालं. हा. हो. मग याच्यातून अंदाज येतो ना की करमाळ्यातून किती मतदान झाले आणि करमाळा मतदारसंघातून किती मतदान झाले, म्हणजे संजय मामाचं असणारं मतदान किती, मग तिकडे जर ते जास्त असेल मतदान आणि इकडे पण त्यांचं मतदान आहे, म्हणजे संजय मामाचं मतदान सहजासहजी लक्षात येऊ शकतं. बरं, आता तुम्ही एक लक्षात घ्या, म्हणजे की आता एक ऋणानं बंद, म्हणजे संजय मामा शिंदेचं ऋणानं बंद शरद पवारांचे नातं आहे. हे नातं त्यांचं आपण कोण पण झाकलं जाऊ शकत नाही. किंवा त्यांचे कार्यकर्ते, एक राष्ट्रवादी शरद पवारांच्या विचारसरणीचे अनेक कार्यकर्ते संजय मामा शिंदेचे, बबनदादा शिंदेचे आहेतच, ते काय आपण कोणीही नाकारू शकत नाही. मग एक राजकीय डावपेच असतो एकमेकाचं खच्चीकरण करण्याच्या संदर्भातलं. मग बाबा संजय मामा शिंदे यांच्या 36 गावातून भाजपाला थोडाफार म्हणजे की बाबा ज्या तुतारीपेक्षा थोडी तरी मतं जास्त प्रत्येक गावात द्यायची या 36 गावात. मात्र म्हणजे की एक साटेलोट, राजकीय साटेलोट कधी कोणाचं कसं असतं आपल्याला कुठल्याही राजकीय नेत्याचा लवकर अंदाज आपल्याला येत नाही. कितीही आपण राजकीय विश्लेषण करा, कार्यकर्त्यांच्या पोटात शिरून बोला किंवा नेत्यांच्या पोटात शिरून बोला, आपल्याला अंत कधी लागू देत नाही. मग अशा वेळेस बाबा फक्त इकडनं लीड देतो आणि इकडल्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं असलं तुम्हाला काय करायचं ते करा किंवा तुतारी वाचवा. आणि इथं जी इकडं मतदान पडले, मी तिथं काम केल्यामुळे मला मतदान पडले आणि हे सुद्धा माझंच मतदान आहे असं म्हटले तर नाही. आता ह्या करमाळा तालुक्याचा जो पॅटर्न आहे तो पूर्ण पॅटर्न वेगळा. म्हणजे एक निवडणूक अशी झाली होती की प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे लोकसभेला उभे होते आणि दुसऱ्या बाजूला कल्पनाताई नरहिरे उभ्या होत्या. त्यावेळेला तालुक्यातले सर्व ए पासून झेड पर्यंत सर्व कार्यकर्ते हे ढोबळे साहेबांच्या बाजूला होते. नेते सर्व नेते. आणि सर्व नेते एका बाजूला असताना कल्पनाताईंना 5,000 कोटी तालुक्यात, म्हणजे नेते एका बाजूला गेले तर कार्यकर्ते किंवा जनता एका बाजूला गेली आणि त्याच मतावरती कल्पनाताई नरहिरे एवढ्याच मतांनी निवडून हे मतच. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं की 2014ची विजयसिंह मोहिते पाटलांची निवडणूक पाहिली तर विजयसिंह मोहिते पाटलांच्या निवडणुकीमध्ये नोट और वोट सदाभाऊ खोतला या तालुक्याने दिलं आणि सदाभाऊला लीड दिली. या तालुक्यात करमाळा तालुक्यानं विजयदादा बरोबर सगळे पुढारी होते, सगळे, तरी सुद्धा खोतला या तालुक्यानं लीड दिलं. म्हणजे इथला मतदारसंघ हा लोकशाही मानणारा आहे. हा, इथला मतदारसंघाचा अंत कोणी पाहू शकत नाही. अंत पाहू नाही, अंत करू शकत नाही किंवा अंदाज करू शकत नाही. अशा पद्धतीचं या तालुक्यातला मतदार आहे. अतिशय सुशिक्षित आहे, समजूतदार आहे. इथं आमदार सुद्धा करताना या प्रत्येक वेळेला तोच आमदार राहिला अशातला भाग नाही. योगायोगानं म्हणजे मामा दुसऱ्यांदा आमदार झाले तेव्हा अतिशय 699च्या आसपास मतांनी निवडून. जयवंतरावांना आमदार होताना गॅप टाकून म्हणजे 1990 ते 2014 पर्यंत इतकी वाट पाहावी लागली होती. म्हणजे अशा पद्धतीनं त्याच्यानंतर मामी आमदार झाले, त्याच्या पुढच्या टर्मला नारायणराव आमदार झाले. म्हणजे जागृत आहे. म्हणजे करमाळा विधानसभा मतदारसंघातील हा मतदार पूर्णपणे जागृत आहे. बरोबर. आणि लोकशाही मानणारा इथला मतदार आहे असं एकंदरीत तुमच्या बोलण्यातून अगदी बरोबर. आता आपण पुन्हा तुम्ही मागा 3 नेत्यांची नावं घेतलेली, गुळवे आणि रामदास झोळ आणि विलास गुंबळे. आता नेमकं या तिघांचं चाललंय काय? नाही, आता गुंबरे सरांचं बोलाल तर गुंबरे सर सध्या आता राजकारणामध्ये फारसे सक्रिय नाही. पहिल्यापासूनच ते सक्रिय नसतात, पण पडद्याआड भरपूर काही करतात. पूर्वी कसं होतं की पूर्वी ते पडद्याआड संपूर्ण सूत्र चालत होते, पण गेल्या काही वर्षामध्ये त्यांनी तो रोल पूर्ण बदललेला आहे. म्हणजे ते थांबलेत. हा, पूर्ण रोल बदललेला आहे. आता त्यांचं शैक्षणिक क्षेत्रावरती ज्याच्यात लक्ष आहे, थोडंफार, फार नाही पण थोडंफार असं याच्यावरती लक्ष आहे. आता याच्यामध्ये ते आता आदिनाथचे प्रशासकीय संचालक मंडळामध्ये आहेत ते. तर राजकारणाच्या दृष्टीनं फारसं ते लक्ष घालत नाही. पण प्राध्यापक रामदास झोळ हे मात्र अनेक वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रयत्नातून
ते प्रयत्न करतायत. पुढे येण्याच्या दृष्टीने त्यांनी वाटचाल केली आहे. त्यांच्या पाठी शैक्षणिक संस्था आहे, मराठा कार्ड, मराठा आंदोलनासाठी त्यांनी बऱ्यापैकी सहकार्य केले. अशा पद्धतीनं त्यांचे जोरदार प्रयत्न चालू आहेत. आणि ही मंडळी सुभाष गुळे वगैरे जे आहेत ते त्यांचं कसं आहे की ते आदरणीय राजूदादा पवार साहेब आहेत, त्यांच्यासोबत काम करतात आणि ते जे पवार जे बोलतील किंवा पवार साहेब जे सांगतील त्यावरती त्यांची वाटचाल आहे. म्हणजे रामदास जोळ हे शरद पवार सांगतील तसं करतील? नाही, रामदास जोळ हे ते त्यांचं स्वयंभू आहे, वैयक्तिक नेतृत्व. हा, वैयक्तिक. गुळवे मात्र पवार साहेब सांगतील, शरद पवार सांगतील. म्हणजे आता सध्या त्यांनी तुतारी वाजवायचं ठरवलं असं? हो, ते पवार साहेबांचेच कार्यकर्ते, त्यामुळे पवार तो विषय साहेब पश्चिम भागामध्ये. आता मात्र यांनी मात्र रामदास झोळने अजून भूमिका स्पष्ट केलेली नाही. नाही, रामदास झोळ आता तुतारी बरोबर या वेळेला आहेत. हो, रामदास झोळ, दशरथराव कांबळे साहेब, हे जी काही एक विचारवंतांची फळी आहे, हो हो, ही सगळी फळी आज रोजी शरद पवार साहेबांच्या बरोबर आहे. बरं. पश्चिम भागातलं जर आपण पाहिलं तर सविता देवराजे भोसले हो. मोहिते पाटलांमुळे आहेत, सुभाष गुळवे पवार साहेबांमुळे यांच्या बरोबर आहेत. म्हणजे पश्चिम भागातलं तर बऱ्यापैकी भाग त्यांनी कव्हर केले त्यांनी. बरं बरं. म्हणजे एकंदरीत त्यांच्याकडे पण तोडीसतोड सध्या नेते कार्यकर्ते आहेत किंवा एक दुसऱ्या फळीतले पहिल्या फळीतले नेते त्यांच्या सोबत म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडीकडे आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आता सगळ्यात महत्वाचा मुद्द्याकडे येतो. आता जो महाराष्ट्रामध्ये एक आरक्षणाचा विषय पेटलेला आहे किंवा सध्या तो धजावत आहे किंवा त्या संदर्भातलं आता वातावरण आहे, मग याचा फटका नेमका कोणाला आणि कसा बसू शकेल? नाही, याचा जो फटका आहे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये, म्हणजे माढा मतदारसंघ असं नाही, हो, पण ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये हा जो फटका आहे तो भाजप उमेदवार किंवा भाजपच्या मित्र पक्षांनाच बसणार आहे. हो, कारण डायरेक्टली जरी नसलं तर इनडायरेक्टली पाडा, हो, आपल्या हातामध्ये पाडायचं आहे, तुम्ही ज्याला पाडायचं त्याला पाडा, हो, अशा पद्धतीनं जरांगे पाटलांनी सूचना दिलेल्या आहेत. हो. आणि जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचे संबंध उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. हो, त्यामुळं त्यांचा जो काही वाद आहे हो, तो वाद या निवडणुकीत त्याचं प्रत्यंत निश्चितच दिसणार आहे आणि ते प्रत्येक मतदारसंघामध्ये दिसणार आहे. हो. मग त्यामुळं महायुतीने अनेक ठिकाणी तो फॅक्टर मोडण्यासाठी मराठा उमेदवार दिलेत. हो. परंतु मराठा उमेदवार देऊन सुद्धा हो, त्याचा फायदा होत नाही. कारण आता आपण जर पाहिलं तर पहिल्या दोन ज्या काही फेऱ्या झाल्यात मतदानाच्या, हो, आतापर्यंत दोन टप्प्यातल्या दोन निवडणुका टप्प्यात पूर्ण झाल्या, झाल्या. त्या दोन्ही टप्प्यातल्या निवडणुका ह्या महायुतीला पूर्णतः जड गेलेल्या आहेत. पूर्णतः. हो हो हो. आणि आता त्या पुढे त्याचं तिसऱ्या टप्प्यात. तिसऱ्या टप्प्यात ते चालू आहे. त्यामुळं मराठा आरक्षणचा फायदा हा महाविकास आघाडीला होणार असं दिसतंय. एकंदरीत वातावरण आहे. आता धनगर आरक्षणाचा संदर्भ सुप्रीम कोर्टातला आता सध्या त्यांचं जे आरक्षणाच्या संदर्भातला जो विषय होता धनगड आणि धनगर या मुद्द्यावरती तो वाद होता, तो पण सुप्रीम कोर्टानं फेटाळला. मग या संदर्भात धनगर समाज सुद्धा कुठंतरी आज नाराज झालेला आहे. मग या संदर्भात काय होईल? किंवा देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला शब्द दिला होता, तो सुद्धा पाळला नाही. मग याबाबत आज धनगर समाजामध्ये नेमकं काय चाललंय? नाही, आता कसं आहे, धनगर समाजामध्ये ज्या रीतीनं मराठा आंदोलनाची तीव्रता किंवा मराठा आंदोलन जे प्रक्षोभक होतं किंवा लक्षवेधक होतं, तितक्या ताकदीचं किंवा तितक्याच लक्षवेधक असं धनगर समाजाचं आंदोलन झालेलं नाही, सर्वात महत्त्वाची गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की धनगर जसं मराठा आरक्षणाला वन मॅन शो म्हणजे एकच वन आर्मी, हो, जरांगे पाटील होते, जरांगे पाटील ठरवलं तेच, तसं धनगर समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये एक नेता नाही आणि वेगवेगळे नेते. आता माढा मतदारसंघामध्ये आपण जर पाहिलं तर नारायण आबा पाटील, हो, नंतर सांगोल्याचे गणपतराव देशमुखांचे नातू, हो, अनिकेत आणि बाबासाहेब दोघेहीच आहेत. आणि परत उत्तम जानकर आले. हो, ह्यांचा काय परिणाम होईल, ह्यांचा काय फायदा होईल का? नाही, यामध्ये जे काही आपण धनगर आरक्षण म्हणतो, हो, तो आरक्षणाचा विषय या निवडणुकीत फारसा त्याचा इफेक्ट होणार नाही. जिथं काही जे कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी घासून सांगितले की यांनी आपल्याला त्रास दिलाय, तर तेवढ्या
परिणाम किंवा फरक होऊ शकतो. हो पण हो. प्रत्यक्षामध्ये जसा मराठा आरक्षणाचा डायरेक्ट इफेक्ट आपल्याला जाणवणार, कारण हो. आत्ताच आरक्षण झालं, निवडणूक लगेच लागली, बरोबर. तसं धनगर समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भातला तितकासा परिणाम जाणवणार नाही असं मला वाटतं. अगदी तुम्ही जेव्हा म्हणताय तसं बरोबर आहे, परंतु आज सुद्धा त्यांच्या कुठंतरी भावना आहेत ना. ज्या पद्धतीनं पहिल्या कॅबिनेटमध्ये जे देतो म्हणलेले ती व्यक्ती आज त्याच्यावर ब्र शब्द काढत नाही. वास्तविक पाहता त्यांच्या जखमीवर मीठ चोळण्यासारखं, आम्ही तुमच्या सोबत आहे नुसतं दाखवण्यासाठी कुठं फेटा बांधणे किंवा घोंगडा अंगावर घेणं, म्हणजे त्यावेळेस तिथले काही मतदार ज्या त्या समाजाचे होते किंवा तिथले काही उठून गेले, अशा पद्धतीचे काही लोकांकडनं किंवा विरोधकांकडनं जे सांगितलं जातं, या संदर्भात सुद्धा कुठंतरी म्हणजे हा फटका होऊ शकेल, बसू शकेल असं एकंदरीत आहे आहे का? तसं आहे. म्हणूनच हे जे नेते आहेत हो महाविकास आघाडी सोबत, हो हे जे 3-4 नेते माढा लोकसभा मतदारसंघापुरते जर आपण पाहिलं, हम्म, तर हे लोक आले याचं कारणच असं आहे ना, हम्म, की त्यांना जर ही सपोर्ट म्हणजे समाज सुद्धा आपल्या बरोबर आहे हे हो. गृहीत धरून ते आलेले आहे. बरोबर. हा, त्यांना जर समाजाच्या विरोधात असतात तितके उघड ते आले नसते. बरं. हे महत्वाचं. मग आता एकंदरीत तुम्ही ज्या पद्धतीनं सांगितलं, आता माडा, आता तुम्ही सातत्यानं करमाळा ह्या शेतकऱ्यांचा सगळ्यात महत्त्वाचा, शेतकऱ्यांचा म्हणजे शेतकऱ्यांच्या संदर्भातला जो आहे वाद किंवा शेतकऱ्यावरती अन्याय झाला आहे अशा पद्धतीचा, किंवा शेतकरी वर्ग प्रचंड, संपूर्ण देशातला शेतकरी वर्ग कुठेतरी नाराज दिसतो, आंदोलनाच्या संदर्भात त्यांचं आंदोलन चिरडलं गेलं, याचा कुठं फटका बसेल सध्या? भाजपाला बसेल का महाविकास आघाडीला बसेल? नाही, आता यामध्ये मी एकच उदाहरण देईल, हो. बाकीचे फटके आपण दूर सोडू. हम्म, पण सध्याच्या कालावधीमध्ये या तालुक्यामध्ये 3-4 पिकं महत्वाची आहेत. हो त्याच्यामध्ये कांदा हे एक पीक महत्वाचं आहे. आणि कांदा जो पीक आहे, पांढऱ्या कांद्याला निर्यातीला परवानगी दिली आणि लाल कांद्याला आता काल परवा म्हटले की आता तुम्ही पण पाठवा. तर शेतकऱ्याचा जो भाव आहे, शेतकऱ्याला जे 2 पैसे मिळायचे असतात, तिथं ज्यावेळेस विरोध होतो त्यावेळेला अर्थातच शेतकरी कुणासाठी करायचं, ज्यांच्यासाठी आम्ही करायचं ते जर आम्हाला भाव देत नसतील, हो तर त्यामुळं या कांद्याचा इफेक्ट. दुसरी गोष्ट अशी की केळी हम्म, 30-32 रुपयापर्यंत जाणार केळी आज आमची 10 रुपयाने पण जात नाही, अरे 10 बापरे. रुपयाने पण जात नाही. एवढं इफेक्ट झालाय, इतका इफेक्ट झाला. म्हणजे ह्याला पण निर्यात बंदी आहे की काय? नाही, निर्यात बंदीचं नाही. याच्यामध्ये काय झालं की जे काही व्यापारी आहेत, हो व्यापारी भाव पाडण्याचं काम करतात, तिथं सरकारनं हस्तक्षेप करून लक्ष घालणं हा, गरजेचं. लक्ष घालण्याचं गरजेचं आहे. म्हणजे शेतकऱ्यांसाठी जेव्हा 2 पैसे मिळतात हो तेव्हा शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार हे शेतकऱ्यांना पाहिजे. बरोबर. शेतकऱ्यांच्या पाठीशी जर उभं राहणार नसेल सरकार तर उपयोग काय, अगदी अशी बरोबर. एक भावना निर्माण झालेली आहे. आता या परिसरामध्ये म्हणजे करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये किंवा ऑल ओव्हर माढा लोकसभा मतदारसंघामध्ये जर या दोन्ही म्हणजे मतदारसंघाचा विचार केला, म्हणजे विधानसभेचा करमाळ्याचा आणि माढा लोकसभेचा जर विचार केला, एकंदरीत सगळ्यात जास्त ऊस उत्पादक शेतकरी आहे. आता मी काही म्हणजे जे कारखाना चालक आहेत, कारखाना चालकाचे तिथले जे व्यवस्थापक आहेत, त्या व्यवस्थापकांशी मी संपर्क साधला, विचारलं की त्यांनी सांगितलं की 2014ला 2300 ते 2500 रुपये भाव होता आणि आज सुद्धा 2500 ते 2700 रुपये भाव आहे. मग कुठल्याही पद्धतीचा ऊसाचा दर वाढलेला नाही आणि इकडं मात्र खर्च वाढलेला आहे. आणि इथं आपल्या देशाचे म्हणजे काय भाजपाचे प्रमुख असणारे नरेंद्र मोदी साहेब आपल्या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये सभा घेतात आणि त्यावेळेस सभा घेत असताना सांगतात की इथं मी FRP 100 रुपयांनी वाढवली. वास्तविक पाहता मागच्या म्हणजे 2014ला FRP होती 250 का 230 रुपये आणि आता झाली 370 रुपये. हे त्यांनी सांगताना तशा पद्धतीने सांगितलं. म्हणजे ही कुठंतरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे का, किंवा ऊस उत्पादक शेतकरी नाराज आहे असं तुम्हाला वाटतं का? आता या पाठीमागं 2 महत्वाची कारण आहेत. पहिलं कारण असं आहे की शुगर लॉबी आपण जे म्हणतो, साखर फॅक्टरी अपवाद जर सोडला तर पूर्णतः कॉलेज झाले. पूर्ण तुम्ही चित्र पहा की
आता तर अभिजित पाटील इथे करमाळ्याच्या सभेत होते आणि तिकडे त्यांचा विठ्ठल सहकारी जप्त केला हो. आणि जप्त केला म्हणून ते गेले. पाठिंबा दिला. हा, पाठिंबा दिला म्हणजे ते गेले तिकडे ना. हो. म्हणजे हा इफेक्ट त्यांना असं वाटतं की आम्ही माणसं गोळा करतो, पण हा इफेक्ट जनमानसामध्ये फार विचित्र जातो हो. की तुम्ही लोकांना दडपशाही किंवा दाब दाखवून तुम्ही बाजूला ओढता. बरोबर. हा जो संदेश आहे, ताजा संदेश आहे, तो भाजपचा फायदा होण्याच्या ऐवजी तोटा झाला. त्याच्यामध्ये पण तोटा झाला. तोटा झालाय कारण अभिजित पाटील गेले म्हणजे काय मनाने गेले नाही, नाही नाही. परिस्थितीनं त्यांना जावं हो, लागलं हो. आणि त्याचा इफेक्ट इतर समाजावर होतो. आता शुगर फॅक्टरी जी परिस्थिती, सगळ्या फॅक्टरी इतक्या तोट्यामध्ये जायला लागल्या, याला केंद्र शासनाचं धोरण जबाबदार आहे पूर्णपणे. हा. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की स्थानिक कारखाने आहेत. हो. शुगर फॅक्टरी अडचणीत आली आहे. आज संजय मामा शिंदेच्या हाताखालचे कारखाने आहेत. आता कमलाई करमाळा तालुक्यातला आहे कमलाई शुगर, अजूनही त्यांचे त्या लोकांचे जानेवारीपासूनचे पेमेंट्स आलेले नाही. काय उत्तर देणार तुम्ही? भाव किती 2500 देऊ द्या, हो, पण तो पाहिजे ना. शेतकऱ्यांचे पैसे बिल पाहिजे. आज मकाईचं बिल 22-23चं बिल आज म्हणजे तुम्ही किती 18-19 महिन्यानंतर देताय तुम्ही. म्हणजे काय ते वर्ष दीड वर्षापूर्वीचा तू गेल्या हंगामातला ऊस या हंगामातला नाही. आता हा हंगाम संपून बरेच दिवस झाले. त्याच्या अगोदरच्या हंगामातला ऊस मकाईचे पैसे आत्ता भाजपने द्यायला त्यांना मदत केली आणि मग ते द्यायला लागले. आज या हंगामातले पैसे अजून शेतकऱ्याला मिळाले नाही. हे जे रक्कम आहे याचा परिणाम शेतकरी विचार करतो ना. कुणाचं लग्न असतं, कुणाचा आजार पण असतं, कुणाला काहीतरी घरामध्ये काही ना काही गोष्टी घ्यायच्या असतात 100% आणि त्यांना जर वेळेला पैसे दिले जात नसतील तर याचा विचार शेतकरी करतो. शेतकरी दोन्ही बाजूने विचार करतो. तेव्हा कारखानदार का पैसे देत नाही? तर वरून जो काही पॉलिसी आहे ती चुकीच्या पॉलिसीमुळं कारखाना देत नाही आणि कारखाना देत नाही म्हणून ज्याच्या ताब्यात कारखाना आहे त्याला उत्तर दिलं जातं. आता याच्या उलट बघा, कमलाईचं बिल नाही आणि त्यांचाच कारखाना जो आहे ह्याला विठ्ठलराव शिंदे सहकारी, त्यांची सगळी बिलं देऊन टाकली. एकच मालक, एकच. असं का? हा जो फरक आहे किंवा असा हा जो परिणाम आहे याचा लोक विचार करतात. म्हणजे तुम्हाला करमाळ्याच्या लोकांची गरज नाही, हो, तुम्हाला माढा तालुक्यातल्या लोकांची गरज आहे. माढा तालुक्यातल्या शेतकऱ्यांची तुम्ही बिलं दिली आणि कमलाईची बिलं मात्र तुम्ही अजून दिली नाही. हा जो दुजे भाव, ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती नेत्याला या निवडणुकीमध्ये बरोबर नडत असते. म्हणजे जनता वाट बघत बसलेली असती की बाबा तुम्ही मला जो मतदार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मतदानाचा अधिकार दिलेला आहे त्या मतदानातून आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखवू. अशा पद्धतीनं तुम्ही आम्हाला 5 वर्ष किती छळायचं ती छळा, किती त्रास द्यायचा ती द्या, किती आम्हाला प्रलोभना दाखवायच्या दाखवा, किती खोटं बोलायचं ते बोला, किती पण रेटून खोटं बोला, मात्र आम्ही 5 वर्षानंतर निवडणुकीच्या वेळेस दाखवतो. अशाच एक प्रकारची त्यांची आशा असू शकते बहुतेक. असं म्हटलं तर आपण त्याला वावं ठरणार. आता सगळ्यात महत्वाचा अजून एखादे कोणत्या मुद्द्यावर निवडणूक सध्या रंगात आलेली आहे? आता करमाळा तालुक्याचा जर विचार केला, हो, मी फारसं जिल्हे बाकीचं सांगणार नाही, हो, पण आमच्या तालुक्यामध्ये सध्या जवळपास 17-18 गावामधून टँकरनं पाणी पुरवठा चालू आहे. हो, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, जनावरांचा चाऱ्यांचा प्रश्न आहे, अनेक लोकांच्या हाताच्या कामाचा प्रश्न आहे. मग अशा स्थितीमध्ये तुम्ही जर वेगवेगळे दुसरे आश्वासनं देत असताल किंवा तुम्ही जर सांगत असाल की उद्धव ठाकरेनं असं केलं, ही नकली सूचना आहे, किंवा भाजपवाल्यानं असं केलं किंवा त्यांनी पक्ष फोडले, याकडं लोकांचं लक्ष लागेल का? ज्या वेळेस तुम्ही त्यांचे पोटाचे प्रश्न आहेत, त्यांचे पोटतिडकीचे प्रश्न आहेत, ते प्रश्न जोपर्यंत तुम्ही सोडवत नाही तोपर्यंत तुम्हाला काही अधिकार नाही. करमाळा तालुक्यातलं मांगी तलावात पाणी आणण्याचं होतं, का गेल्या 10 वर्षामध्ये पाणी आलं नाही? अजून नाही आलं. अजून मांगी तलावामध्ये जे कुकडीचं कायमस्वरूपी पाणी यायला पाहिजे आलेलं नाही ते. प्रत्येक निवडणुकीत मात्र तो मुद्दा आहे. तो मुद्दा सांगितला जातो, आता येऊ होत नाही ते. असे अनेक प्रश्न आहेत की या तालुक्यामध्ये वडशिवणे तलाव आहे. वडशिवणे तलाव किती माहितीये का? 6-7 किलोमीटर पाईपलाईन केली की उजनीतून पाणी पडते. फक्त 8 किलोमीटर अंतरावरच आहे आणि त्याला 6-7 किलोमीटर पाईपलाईन. ह्याला फक्त राजकीय इच्छाशक्ती. त्यांना नारायणरावांच्या मनात आलं, त्यांनी पाईप म्हणजे
चारी जेसीबीने खोदून त्या तलावामध्ये पाणी सोडलं होतं. सोडलं होतं तलावामध्ये मग पाणी. का पुढं त्यांची सत्ता गेली मग पाणी थांबलं पुन्हा. हे असे जे इफेक्ट आहेत. आता आमच्याकडे दहीगाव उपसा सिंचन योजना आहे. आता दहीगाव उपसा सिंचन योजनेखाली हजारो एकर बागायत झाले. आज अक्षरशः सगळी पिकं केळी लिंबुनी जळून गेली. त्यांनी कोणाकडे पाहायचं? हे जे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडं आज आमच्या बाईला सकाळी उठल्यानंतर प्यायला पाणी कुठून आणायचं, जनावर पाणी कुठून पाजायचं याचा प्रश्न असताना ती लोकसभेच्या निवडणुकीचा विचार करणार का? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न. आता तुम्ही ज्या पद्धतीने एक जनतेचे अनेक प्रश्न मांडलेले आहेत, वेगवेगळे आहेत, परंतु हे जे प्रश्न आहेत का, या एकाही प्रश्नाबद्दल आत्ताचे जे सध्याचे सत्ताधारी असतील तर ते काय म्हणतात, किंवा उमेदवार असतील किंवा त्यांचे प्रचारक असतील, स्टार प्रचारक असतील, ते काय म्हणतात, ही आत्ताची लोकशाही किंवा काय म्हणायचं निवडणूक जी आहे ती देशाची आहे, तुमच्या वैयक्तिक किंवा तुमच्या अडीअडचणीच्या संदर्भातली ही निवडणूक नाही. या संदर्भात तुम्ही वकील या नात्यानं, कायदेतज्ञ या नात्यानं, जनतेच्या जिव्हाळ्यातल्या संदर्भातली ही निवडणूक मग खरोखर आहे. यांना फक्त आपण तिथं कायदे करण्यासाठी पाठवतो का, इथल्या लोकांच्या फक्त यांना वाटतं की देशाच्या सीमेवरचं रक्षण झालं म्हणजे झालं, इथं देशात या राहणाऱ्या जनतेच्या प्रश्नाच्या संदर्भातले हे प्रश्न आमचे नाहीत. आज अशा पद्धतीचं ते बोलतात. यावर तुम्हाला काय वाटतं? एक शेवटचा तो प्रश्न. हा, यामध्ये ही देशाची निवडणूक आहे, मग मतदार देशातले नाहीत का? मतदार देशातले आहेत. बरोबर. मग जर मतदार देशातले असतील तर त्या मतदारांचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी जे उमेदवार म्हणून आहेत किंवा निवडून आले आहेत म्हणून त्यांची जबाबदारी ती नक्कीच आहे ना ती. बरोबर. आणि अशा परिस्थितीमध्ये आता पूर्वीचे दिवस बदलले. हो. पूर्वी कसं होतं की गेल्या 20 वर्षाच्या अगोदर हो. कोणी पाहिलं जात नव्हतं. गावचा एक पुढारी सांगायचं ह्याला मत द्यायचं, पंजा पंजा, गाय वासरू ठीक आहे नाही, चरखा चरखा असं होतं. हो. आता तसं नाही. आता पुढाऱ्यांनी सांगितलं, भेटलं, कोणी उमेदवार येऊन गेला, सोशल मीडियाला आलं, प्रत्येक माणूस आपलं मत ठरवतो अगोदर. म्हणजे मतदार हा जागृत झाला. मतदार जागृत झालेला आहे. आणि मतदार आता पाहतोय गावचे प्रश्न, आपले प्रश्न, आणि छोट्या छोट्या आता ह्या सगळ्या जे उमेदवाराला जकडून ठेवलेले आहे, तर या प्रश्नाने जकडून ठेवलेले आहे. म्हणजे शेजारच्या याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर मुंडे निलेश लंके विरुद्ध विखे, सुजय विखे. आता यामध्ये जो संघर्ष आहे, हो हो हो, तो संघर्ष म्हणजे स्थानिक प्रश्नावरती सगळं हे चालू आहे. बरोबर. आता यामध्ये करमाळा तालुक्यातले अनेक प्रश्न आहेत. हो हो. अनेक प्रश्नाच्या संदर्भामध्ये मोहिते पाटील जे ऍडजस्टमेंट करतात त्यांना माहिती आहेत प्रश्न. ते सांगतात हा प्रश्न आम्ही सोडवू, तो प्रश्न सोडवू. पण आणखी भाजप उमेदवारांना 5 वर्ष खासदार असताना सुद्धा बऱ्यापैकी प्रश्न अजून माहिती झाले. मोठे प्रश्न त्यांना माहिती आहेत, छोटे प्रश्न माहित आहेत. आणि मग अशा या स्थितीमध्ये लोक आता देशाची निवडणूक किंवा हे असं म्हणून शांत बसणारे नाहीत. आता प्रत्येक लोक आपल्या समस्या आणि आपला माणूस कोण आहे, आपली समस्या कोण सोडवेल याचा विचार करतोय. आणि मला वाटतं लोकशाहीला पोषक असणारे हे वातावरण आत्ता निर्माण झालेलं आहे, ते अतिशय महत्वाचं आहे. आणि काही बाबतीमध्ये मतदान झालेलं नाही, ती चूक आहे लोकांची. पण लोकांनी जाणीवपूर्वक मतदान टाळलेलं आहे. जाणीवपूर्वक टाळलं की मला नाही, आम्हाला द्यायचंच नाही आमचं मत, नाटा नको नोटा नको, मतदान कोणाला नको. अगदी बरोबर. आणि अशी स्थिती जी होते तिथं शासनाचं फार मोठं अपयश. त्यामुळे या वेळेला मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आला, प्रश्न विचारले, समजून घेतले, त्याबद्दल मनापासून आभार. आणि आपल्या या निमित्ताने मी मतदाराला सांगणार आहे, तुम्हाला ज्याला वाटतंय त्याला मतदान करा, पण मतदान करा. बहुमोल हक्क, मताचा हक्क अजिबात डावलू नका. ही संधी पुन्हा पुन्हा नाही. तुमचं एक मत आपल्या पिढीचं भविष्य बदलू शकते. त्यामुळं मतदान करा, नक्की करा. धन्यवाद. खरं तर आता आपल्यासोबत होते ते बाबूराव हिरडे, करमाळ्याचे ज्येष्ठ विधिज्ञ, म्हणजे ॲडव्होकेट आहेत. ते स्वतः चांगल्या पद्धतीनं आपल्या डोळ्यात अंजन घालणारं खरं तर त्यांनी आत्तापर्यंत आपल्याला जी बाजू, एक तळागाळातल्या लोकांची, जनतेची जी सध्या ते काही हाल अपेक्षा किंवा काय अपेक्षा आहेत उमेदवाराकडनं, त्या अपेक्षा खऱ्या अर्थानं सांगितलेल्या आहेत. खरं तर मी म्हणतोय की
या उमेदवारांनी जाणीवपूर्वक या लोकांकडे खरोखर काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे. जनतेला सुद्धा माझ्या वतीनं एवढंच आव्हान आहे की काहीही करा, 7 तारखेला तुम्ही सकाळी लवकर उठून मतदानासाठी बाहेर पडा, मतदान जरूर करा. योग्य उमेदवार निवडण्याची गरज आहे. आपल्या मतदारसंघातील जो पात्र उमेदवार आहे, आपल्या देशाचा सुद्धा चांगल्या पद्धतीचा आजपर्यंत 10 वर्ष आपल्याला 10 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये मागच्या 5 वर्षात 10 वर्षात आपल्या देशाचा कुणी कशा पद्धतीनं विकास केला, कशा पद्धतीनं केला नाही याचं पूर्ण तारतम्य ठेवा आणि मग आपण डोळस पद्धतीनं मतदानाला जावं एवढीच अपेक्षा करतो. धन्यवाद.